म्हणजे आज गंमत बघा, ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण, माझ्या तरुणी या शहरामध्ये यायला बघतायत आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहेत ते परदेशात जायला बघतायत. म्हणजे नक्की काय चाललंय? तो जो शहरामधला तरुण आणि तरुणी ह्या ज्या परदेशामध्ये जात आहेत ते कशामुळे जात आहेत? शिक्षण मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, शिक्षण इथे मिळत आहे. नोकऱ्या मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, नोकऱ्या इथे मिळत आहेत. मग कशामुळे जात आहेत? सभोवतालचं वातावरण त्यांना चांगलं मिळत नाहीये. जगावं असं वातावरण आजूबाजूला नसल्यामुळे ते परदेशाचा मार्ग स्वीकारतायत. तिकडे जाऊन काय अशा फार मोठ्या नोकऱ्या करतायत. अनेकांना चांगल्या नोकऱ्या असतील पण सगळेच जण काय फार चांगल्या नोकऱ्या करतायत अशाला भाग नाहीये. आत्ताच कुठतरी आला ना का पिक्चर डंकी, इथून तिथून लपून पळून जायचं, तिकडे परदेशामध्ये जायचं आणि तिकडे काय स्वीपर म्हणून काम करायचं. स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळतं. आजूबाजूचं वातावरण, मला असं वाटतं ते वातावरण गावातलं निर्माण करणं चांगलं, हे पहिला तुमचा अजेंडा असला पाहिजे. पहिलं काम ते असलं पाहिजे. त्या गावातल्या मुलाला काही नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत. ते वातावरण असं असलं पाहिजे की नवीन 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 कल्पना सुचल्या पाहिजेत. मी मध्यंतरी आमच्या अनिल शिदोरेंबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो, त्याचं नाव नाही सांगत मुद्दा म्हणून. गावात लोड शेडिंग, पण लोड शेडिंगला पण काय अर्थ नाही. म्हणजे 48 तास पाणी तुमच्या वीज यायची नाही वगैरे वगैरे असं. मधून नाला, दोन बाजूने दोन घरं आणि वाईट अवस्था. त्या गावात एक मी टाकी पाहिली आणि मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत, अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत. रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही? शोलेमधली पाहिले? त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर आहे ज्याच्या घरात लाईट नाहीये पण त्या गावात टाकी आहे. त्या ठाकूरचा बाप चढवणारचं पाणी. त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत निधी, भ्रष्टाचारी ग्रामपंचायत. त्या गावात गेल्यावर मी जेव्हा ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली रामगडची. म्हटलं इथे पाणी कोण वरती? बरं त्या पाण्याला काही नव्हतं म्हणजे त्या टाकीला. हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नयेत. त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी, नाही तर करू नये. आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आज या क्षणी, तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा, स्वच्छ ठेवा. वातावरण गावाचं बदलून टाका. गावामधल्या माता भगिनी, महिला ज्या असतील त्यांना राहावंसं वाटलं पाहिजे. तुम्हाला बोलवावंसं तर वाटलं पाहिजे घरी की बाबा ये, बाबा चहा प्यायला तरी ये. ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल असं करू नका, त्यांच्यावर सूड घेऊ नका. त्यांचीही कामं करा. त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपली चूक झाली, याच माणसाला मतदान करायला पाहिजे होतं. हे वातावरण ज्यावेळेला तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं तुम्हाला त्या भागातनं कोणीही घालवू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा तिकडनं कोणीही उघडू शकत नाही. आज जेव्हा तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हे सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी, निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच, ती क्षमता आहेच तुमची. पण मला असं वाटतं त्या भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची एक बैठक बोलवा आणि स्वच्छतेचे धडे कसे द्यायचे, स्वच्छ कसं ठेवायचं